चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभा जोडला संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठावो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभा जोडला तू काम हनी होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला विठ्ठल 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 दारी विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो
उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरज निजमन मुकुरु सुधारि वर्ण रघुबर विमल जसु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांचे केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरणासी गुरूंचे ते नमस्कार आता विठाल विठाल उजळली भाग्याता उगी चिंता वारिली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा भंग आज सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास क्षणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम द्विज मम नाहीतर म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळिता ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 7वा कितवा आहे 5वा दिवस। मला वाटलं तुम्ही झोपल्या का काय। आज 5वा दिवस आहे। अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे जुळून आलेला आहे। आदरणीय हरिभक्त परायण या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला कॉलवरती संपर्क केला कारण त्यांचं नाव घेणं कर्तव्य असतं कीर्तनकाराचं। हरिभक्त परायण महाराष्ट्रातील कीर्तनकार ज्यांच्या परिचित आहेत आमचे सुरेंद्र दादा असतील सुरेश दादा भुंबर सरांचे मी धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर सर्वच आयोजक नियोजक संयोजक कमिटी मंडळी असतील सगळ्यांचे धन्यवाद। हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज जोगदंड यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे यजमान आदरणीय हरिभक्त परायण अशोक दादा शंकर शेळके त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण उमाशंकर धोंडीराम दवंडे हरिभक्त परायण गोविंद रामभाऊ जोगदंड हरिभक्त परायण विलास नामदेवराव भुंबर नाही अन्नदाते सांगते ना सगळेच आता हरिभक्त परायण बाबूराव गंगाराम भुंबर सगळेच नावं दिलेत मग आता अर्धे घेऊन अर्धे कसे सोडा। सर्वच हरिभक्त परायण आजचे अन्नदाते आजचे यजमान एकदा सगळ्या परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची कारण दानात दान मोठं जर असेल कोण तर ते अन्नदान आहे। पहा मी तुम्हाला सांगेल महिला मंडळ माझा प्रश्न आहे मला सांगा तुमच्या घरावरती एखादा याचक जर मागण्यासाठी आला त्यानं जर एखादी साडी मागितली तुम्ही त्याला 500 रुपयाची साडी दिली त्याची अपेक्षा वाढते। पहा त्याला वाटतं अजून एखादी भारी मागितली असती तर 1000-1200ची भेटली असती। एखादा जर व्यक्ती आला तुम्ही जर त्याला धन दिलं पैसे जर दिले तुम्ही जर 200 रुपये दिले तर त्याला अपेक्षा वाढते का अजून जर मागितले असते 100-200 तर 500 रुपये का होईना भेटले असते। पण एखादा याचक येऊ द्या ज्याला भुकेलेला आहे त्याला कितीही पोटभर तुम्ही अन्न खाऊ घाला एकदा का अन्नदान त्याला केलं नंतर तुम्ही त्याच्या समोर गुलाबजाम आपण आजोबात मागत का पूर्ण दान दानात दान श्रेष्ठ आहे अन्नदान स्वतःच सांगित नाही भूमिदानी होसी भूमी पाळू
कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दृढ आयुष्य, उदकदाने सदा सुखी, मंदिरदाने भुवन पालकी, सुपरिमलू उपचार. माणसानं दान केलं पाहिजे. मग कोणतं का होईना, इथं फुल नाही फुलाची पाकडी. कारण पारमार्थिक गोष्टी या पुण्याने घ्यायच्या असतात. ते धनदौलत देऊन, प्रॉपर्टी देऊन विकत घेता येत नाही. 2 रुपये किलो कीर्तन ऐकणं हे विकत घेता येत नाही. पुण्य जर शिल्लक असेल तर कीर्तन भजनाला यावं लागतं. पहा, येणं होतं आपलं. मग ज्याचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे तोच इथपर्यंत धर्ममंडपामध्ये जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी उपस्थित आहे. एकमेव ठिकाण कीर्तन हे क्षेत्र राहिलंय. पहा, इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस विसरतो मी कोणत्या पदावरती आहे, मी किती अधिकारी आहे, किती हजार पगार आहे, मी किती मोठा आहे, मान सन्मान सगळं विसरून मी फक्त भगवंताचा भक्त आहे म्हणून श्रद्धेने 2 तास स्वतःचं पद, स्वतःचा मान सन्मान प्रतिष्ठा सगळं काही विसरून फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये स्वतःला लीन करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. अतिशय सुंदर पवित्र अशा वातावरणामध्ये गायनाची साथ करण्यासाठी लाभलेले आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे, जे आमच्या गुरूंच्या सोबतही कीर्तनामध्ये गायन करताना ज्यांना आम्ही पाहिलेलं आहे, आदरणीय हरिभक्त परायण, आपल्या परिसराचं वैभव हरिभक्त परायण आमचे शरद गुरुजी असतील, काळे गुरुजींचे मी धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे मते गुरुजी असतील, गुरुजींचेही धन्यवाद व्यक्त करते. महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्त परायण, आपल्या परिसराचं वैभव की ज्यांच्या आवाजावरती महाराष्ट्र फिदा आहे. पहा, लेडीज कीर्तनकार म्हटलं की तेवढाच थोडा आवाज लावतात. आमचे येवले दादा, जोरात टाळी वाजवा एकदा सगळ्या गुणजन मंडळीसाठी. हां, येवले दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद. हरिभक्त परायण गोकुळ महाराज असतील, महाराजांचे धन्यवाद. अजून ठीक आहे, गावकरी मंडळी नाही, अजून कुणाचं नाव जर घ्यायचं असेल तर मला सुचवा. हरिभक्त परायण सर्व टाळकरी मंडळी असतील, पंचकृषीतील भजनी मंडळी असतील, आमचे सोबदार आहेत, विनेकरी बाबा आहेत. तुम्ही लईच एका शेजारी उभे राहिले इकडं लेकर उठू द्यायचे नाही तुम्ही, तुमच्याकडे ते काम. बाबांचे धन्यवाद. विनेकरी असतील तुमचे धन्यवाद. त्याचबरोबर अतिशय सुंदर मृदंगाची साथ देत आहेत, समयाशी सादर व्हावे गेले बाबा, जोरात टाळी वाजवा एकदा बाबांसाठी. समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे माऊली दादा असतील, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर अतिशय सुंदर ज्यांची साऊंड ऑपरेटिंग आहे हरिभक्त परायण आमचे साऊंडवाले दादा असतील, दादांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. कीर्तनासाठी उपस्थित आमचे लाटे जिजायत सातोण्यावरून आलेले हरिभक्त परायण सर्वच कॅमेरेवाली असतील, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी, पंचकृषीतून आलेली भाविक भक्त, इथे कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही अतिशय सुंदर अशी श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करत आहात. हरिभक्त परायण सतीश महाराज शास्त्री बाबा कीर्तनासाठी उपस्थित नाहीत, पण बाबांचा माझा परिचय आहे. बाबांचे खूप दिवसापासून मी कीर्तनही ऐकते, मग बाबांचे अगदी धन्यवाद व्यक्त करेल. सर्वच उपस्थित तरुण मंडळी असतील, माझ्या भावंडासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवा. पहा, बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहेत, माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वच हरिभक्त परायण, चष्मेवाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या उद्या घ्या. आता सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनास सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारांचं सेवेकरता निवडलेला आहे. ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडलाय असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. मी तुम्हाला सांगेल, महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही तालुक्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही गावातील कीर्तनकार महाराज मंडळी उपस्थित करा, वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतात. राधा अक्का इकडे पहा माझ्याकडे. मला सांगायचंय काय, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे म्हणून या संत महात्म्यांसाठी म्हटलं जातं, पवित्र ते कुळ पावन तू देशा, पवित्र ते कुळ पावन तू देशा, पवित्र ते कुळ पावन देशा, पवित्र ते कुळ पावन देशा, जय हरिदास जन
उपस्थित हरिभक्तपरायण आमच्या दादांसोबत आले महाराज. तुम्हीच हां दादा, तुमचे धन्यवाद. वारकरी संप्रदायामध्ये सर्वच महाराज मंडळी, कुणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, सगळ्यांचे नाव माहिती म्हणून सगळ्याला माफी मागते. पहा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. मी सांगत असते, माणसानं योग्य वेळेमध्ये परमार्थ करावा, योग्य वेळेमध्ये भगवंताचं नामचिंतन करावं, कारण माणसाचा जन्म दोनदा होतो. महिला मंडळ, तू म्हणाल ताई तुमच्या का गोळ्या संपल्या का? दोनदा जन्म कसा काय तुम्हाला सांगते. पहा, माणसाचा दोनदा जन्म कसा होतो. एकदा स्वतःच्या आईच्या उदरातून, आणि एकदा जेव्हा आपण गुरु करू, गुरूंच्या हाताने पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालू, तेव्हा आपला दुसरा जन्म असतो. पहा, मग माणसाचा दोनदा जन्म होतो. मग योग्य वेळेमध्ये पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायचे का? संत महात्मे सांगतायत, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला, म्हणून परमार्थ करायचा आहे. योग्य वेळेमध्ये भगवंताचं नामचिंतन करायचं. मी तुम्हाला सांगेल, एक आजी होत्या 75 वर्षाच्या. मला म्हटलं ताई, म्हटलं काय? म्हणे माळ घालायची होती, गुरु करायचं म्हटलं तुम्हाला. आजीला म्हटलं, आजी 75 वर्षाच्या होईपर्यंत तुम्ही अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे, ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? बिना लग्नाची होती तवा. म्हटलं मग लग्न झालं 2 वर्षांनी तो गुरु मेला म्हणे. म्हटलं मग काय झालं? 25 वर्षाचे झाले तेव्हाही गुरु केला. म्हटलं मग 35 वर्षाचे झाले ताई तेव्हाही गुरु मेला. म्हटलं मग 45 वर्षात झाले तेव्हाही गुरु केला. म्हटलं मग 55 वर्षात झाले तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणे. आजीला म्हटलं, आजी माझी सुट्टी करता का? मला सांगायचंय काय, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये स्वतःला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागण्यासाठी किंवा त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक करण्यासाठी भावेविन देव नकळणी संदेह आणि गुरुविना अनुभव कैसाकडे. का? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा तुझा पाहता नाही त्रिलोकी, म्हणून सांगितलं जातं. पहा, जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, जेव्हा गुरु करू तेव्हा भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागते. मग आपण जर संत महात्म्यांचं चरित्र जर पाहिलं, प्रत्येक संतांच्या चरित्रामधून आपल्याला काही ना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. पहा, मी तुम्हाला सांगेल महिला मंडळ, आपण जर संत नामदेव महाराजांचं चरित्र जर पाहिलं, नामदेव महाराजांचा अधिकार होता. पहा, नामदेव महाराजांचा अधिकार, भगवान परमात्माचे लाडके लढीवाळ भक्त संत नामदेव महाराज होते. पहा, जगाच्या मालकानं सुद्धा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी किंवा वाणीनं फक्त नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. फक्त नाचलाच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबरन त्याच्याही पुढे जाऊन सांगितलंय, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नाम देवा हाती दूध प्याला. जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खाल्लाय. महिला मंडळ माहितीये ना? हा, राधाक्का, केसराक्का, दगडाक्का, धोंडाक्का, मंजुळा, गंगाबाई. आवाज येतोय ना माझा? नामदेव महाराजांच्या हाताने जगाच्या मालकानं नैवेद्य. काय आजीचं काय गुतलंय नेमकं तिकडं, मला तेच कळना. जा लवकर, कोणाला जायचंय तर. विठ्ठल नामदेव महाराजांच्या हाताने जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला, बरोबर आहे ना?
बरोबर आहे का? आपल्या हातानं कुत्रे लवकर भाकर खात नाही, खरं आहे का? कुत्रे सुद्धा म्हणतात चला हाड चाललो पुढच्या घरी. मला सांगायचंय काय, सुंदर असं प्रमाण सांगितलं जातं पहा. हा नाम्याची खीर चाखता पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा. काय बाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. संत नामदेव महाराजांच्या हाताने जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला पहा. मला सांगायचंय काय, प्रत्येक संतांचं चरित्र पाहिलं तर काही ना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. मी तुम्हाला सांगेल, काही काही मंडळी म्हणतील ताई परमार्थ करावं वाटतो, पण काय सांगावं तुम्हाला, 2-4 लेकरं येतं, एक शांत बसलं की दुसरं रडत आहे, त्याला जेवायला दिलं की तिसरं पाणीच मागत आहे, त्याला पाणी दिलं की परत चौथं रडत आहे. करावं तरी काय, कधी जावं कीर्तनाला? तुम्हाला सांगू सगळ्यात सोपा परमार्थ आहे. संत सावता महाराज सांगतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, विठ्ठल जळीस तळी भरला, रिता ठाव नाही उरला, किंवा सर्वा घटी राम देहादे एक सूर्यप्रकाशक देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी, देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुणी उरला चराचरी. संत सावता महाराजांचा अधिकार आहे. सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्म्यानं महिला मंडळ जे काम दिलंय ते काम प्रामाणिकपणे पार पाडा, हाच खरा परमार्थ आहे. पुरुष मंडळ, मला सांगा तुम्ही करता का प्रामाणिकपणे काम? करता का? बोला ना. कीर्तन ऐकता का प्रामाणिकपणे? बोला ना, खरं खरं सांगा. मला सांगा, तुमच्या शेतात इकडे पीक कोणतं आहे जास्त? कापूस आहे का? एकदा विचारलं पीक कोणतं आहे, लोक म्हणे सरकी तुरण पळाटी, सरकी तुरण पळाटी. हा, आणि परत कापाशी एकच आहे सगळं बरं का. कापूस आहे ना. स्वतःच्या शेतात जरा कापूस जास्त फुटला, सकाळी तुम्ही किती वाजता जाता शेतामध्ये? 7 वाजता. वा, काय लेकरांनी उत्तर दिले भारी. त्यांना माहिती आपली आई कधी जाते तर लेकराला झोपेतच टाकून 7:30, 8 आणि लई जर आळशी बाई असेल, नाहीच काम उरकलं तर 9 वाजत आहेत, बरोबर का? पर स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर महिला मंडळ, तुम्ही दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? माझी शपथ घेऊन सांगा. बोला ना. ताण भूक कळते माहिती तुम्हाला. आणि दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाऊ दे बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पेत असतील तुमची तुम्हाला माहिती. काही एवढ्या बदमाशीत पर्यंत पात नेतात, पुढे गेल्या की पात थांबणार मध्ये, माग गवत ठेवून पुढं. कशामुळे तर पात रेटणं गावतर माती लुटीतात. मला सांगायचंय काय, दिलेलं काम प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. हाच तुमचा खरा परमार्थ आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जोरात वाजव, जोरात जोरात मनातून, खरंच पटलं असेल तर. प्रामाणिकपणे काम करणे हा खरा परमार्थ. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पाहिला. तुकोबाराय म्हणतात, माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा, वारकरी संप्रदायाचा कळस आणि वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. माणूस सुंदर दिसतो महिला मंडळ, कधी? नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. म्हणता की नाही, पोरगी काळी सावळीचे पण नाका डोळ्यात चांगली. खरंय का नाही? म्हणता की नाही, पप्प्याचे पप्पा, पप्प्याला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पहा.
पहिल्या काळात होतं ते बुट्टीचे नकटीचे, उंचच झाली बुट्टी झाली, पण आता कशी पहा. लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे आहे का एखादी? म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत सध्या बेटा. ज्याचं रखडलं त्याचं तर लईच अवघड आहे तुम्हाला सांगते. कारण 700 पोरींनी 1000 पोरं 300 पोरांनी करायचं काय? त्यांनाही उपाय सांगते मी. रखडल्याचं लय अवघड आहे. तुम्हाला उदाहरण सांगते की पोराची सुपारी फुटली, 1.5 लाख रुपये पगार होता आणि सासूबाईने जसं पोरग पाहिलं म्हणे याला अजिबात पोरगी द्यायची नाही. झालं काय नेमकं? आता पोरीचा बाप म्हणे तुला झालं काय? 1.5 लाख रुपये पगार आहे, 2-3 मजली बिल्डिंग आहे, 50-50 एकरचा मालक आहे, तुला झालं काय नेमकं? याला पोरगी द्यायची नाही, ऊस तोडणाऱ्याला देईन पण त्याला द्यायची नाही. ती म्हणे झालं काय नेमकं तुला? असा हात घेतला आणि परत पिठात. पप्प्याच्या बापांनो जरा जपून भाकरी खात जा. पाच कधी कधी किचन मध्ये नेमकी काय भानगड येत आलं की तसंच नाही. मला सांगायचं काय, नाकाला धार असावी फक्त धार नसावी. वारकरी संप्रदायाचा कळसही तुकोबबार आहेत, वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबबार आहेत. आणि नाक एवढं धारदार आहे, माणूस किती सुंदर असू द्या, काय करावे ती 32 लक्षणे आणि नाक नाही तेने वाया गेली. तुकोबबारांचा अधिकार माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा गीतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले अनुरेणू या थोकडा तुका तुकाराम 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 ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य तुकोबबारांचं. तुकोबबारांना साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं. जगद्गुरु तुकोबबारे म्हणतात तुमचंही भाग्य उजळेल, पण कधी? तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे ज्याच्या माळा आहे तो होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आणि माणसानं एकदा तरी जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. नाही काशीला जाणं झालं जाऊ नका, रामेश्वरमला नाही जाणं जाऊ नका, चारीधाम करू नका, पण माणसानं एकदा तरी जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थ यात्र जाये चुकू नको. का? जन्मासी येऊनी आणि पहारे पंढरी किंवा पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सुयारा पांडुरंग वाट पाहि भेटेची आणी. महिला मंडळ जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा वाट पाहतो, पण त्या अगोदर माणसानं एकदा तरी जन्माला आलोयत ना लक्षात ठेवायचं. पवित्र तुळशीची माळ गळ्यात का घालायची? का घालायची माळ गळ्यामध्ये? तुम्हाला उदाहरण सांगू. एक बकरी होती पहा, बकरीला एक कसाही कापत होता. कळतंय ना मराठी? तुम्हाला कळलं पहा मुलांना, ऐका. बकरीला एक कसाही कापत होता, पण कापत असताना बकरी हसायला लागली. बकरीला तो कसाई म्हणतो वेडीस का ग तू, तुला लाज वाटते का? तुझा जीव जाणारी म्हणे तुला मी कापायला लागलं, तू मरणारी सातन तू खुशाल हसती म्हणे. बकरीनं उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणे एका गोष्टीसाठी हसते, मी फक्त गवत खाल्लंय तर माझे हे हाल आहेत. काय म्हणते बकरी? मी फक्त गवत खाल्लंय तर माझे हे हाल आहेत, पण तू तर मला खाणारेस, तुझे किती हाल होतील. मला सांगायचंय काय, लक्षात घ्यायचंय माणसानं प्रत्येक जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळ एकदा तरी गळ्यामध्ये घालायची. का? चला हो पंढरी
माणसाने एकदा तरी जन्माचा देह माणसाचा देह धारण करून आल्याच्या नंतर जन्मामध्ये पंढरपूरची वारी करावी. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात तुमचंही भाग्य उजळेल, माझं भाग्य तर उजळलंच, पण त्याचबरोबर आमची चिंताही वाढली. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आमचं भाग्य हे उजळले, आमची चिंताही वारली. मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळी, तुम्ही म्हणता पा उजळले भाग्य आता, पण म्हणता कधी? बोला ना. बायको भेटली तर, घरामध्ये एखादी सून आली तर, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत जर भेटली तर म्हणता उजळले भाग्य आता. म्हणू नका असं माझं मत नाही, पण संत महात्मे सांगतायत भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. लेकरू झाल्याच्या नंतर म्हणा तुम्ही उजळले भाग्य आता, पण लेकरू तसं पाहिजे की नाही. आजकालच्या लोकांना फक्त दारात येऊन म्हणावं एखाद्या बाईला तुझं पोरग नोकरी लागेल, तुझं असं होईल, तुझं तसं होईल, एक पोराला 1.5 लाख रुपये पगार होईल, 5-50 एकर जमीन घेताल, 2-3 मजली बिल्डिंग बांधताल, द्या 50 रुपये. तुम्ही 50 काय 500 रुपये द्यायला तयार होता, खरे की नाही. आणि कधी कधी विचारणार कोणाला हात दाखवता पा. मला सांगायचंय काय, हात दाखवल्याच्या नंतर जर आपलं प्रारब्ध समजत असेल, आपलं भाग्य समजत असेल, आपलं भविष्य कळत असेल, तर ज्याला हात नाही त्याला का भविष्य नाही का? कधी कधी पाहतो आपण ज्याला हातही नाही, ज्याला पायी नाही, त्यांचंही भविष्य घडलेलं असतं. अगदी क्लास 1 अधिकारी सुद्धा आहेत ज्यांना हात नाही, ते हात दाखवण्याची गरज नाही कोणाच्या समोर. मला म्हणतात काही काही, एक आजी माझ्याकडे आल्या, मला म्हणत आहे ही घ्या 2000. म्हटलं बरं पुढं. म्हणे सुनबाईला 8वा महिना चालू आहे. म्हटलं मग सांगा मुलगा होईल का मुलगी? म्हटलं आजी तुम्हाला काय पाहिजे? म्हणे नातू पाहिजे ताई, मुलगा. म्हटलं आजी 100% मुलगा होईल. आजी म्हणे ताई मुलगा नाही झाला तर? म्हटलं मुलगी होईल, दुसरं काय होणार आहे. मला सांगायचं काय, लेकरू जाण्याच्या नंतर मना उजळले भाग्य आता, पण तसं लेकरू पाहिजे. पहा, पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं पाहिजेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जगाच्या मालकाला त्या लेकराचा आनंद झाला पाहिजे. असं लेकरू जन्माला आलं तर बरं आहे. मला सांगा, गावात लेकरू बनबना हिंडतंय, नाही तालुक्यात नाव होऊ द्या, नाही जिल्ह्यात नाव होऊ द्या,
पण गावातला प्रत्येक घरातला माणूस जर त्या पोराला शिव्या देत असेल तर त्या पोराचा जगून काही उपयोग नाही आणि जेल मग घेऊन उपयोग नाही. नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात पण गावात तरी प्रत्येक माणसानं नाव चांगलं म्हणून घेतलं पाहिजे की संस्कारी पोरगई म्हणून. मला सांगायचंय काय, चांगल्या विचाराचं लेकरू. आज सगळ्या महाराष्ट्रात एका मुलानं नाव केलंय. त्यांचं नाव एवढा मोठा फोटो नाही येतं, कसे हात दाखवते तुम्हाला. कुठेही जाऊ द्या हो, गावाची सुरुवात जरांगे पाटलाच्या बॅनर शिवाय नाही आता. कारण आम्ही अवघ्या महाराष्ट्रात फिरतोय सध्या. पाटील हायतच रस्ता दाखवायला आम्हाला कुठेही. मला सांगायचं काय, एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं मोठी गोष्ट नाही, वकिलाच्या मुलानं वकील होणं ही मोठी गोष्ट नाही, पण एका ऊसतोड कामगाराच्या पोराला, शेतकऱ्याच्या पोराला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेणं ही लाखातली एक गोष्ट आहे. आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाचं नाव आहे का, असं लेकरू पाहिजे. आज अवघ्या महाराष्ट्र नाव घेतोय पण आत्ताच नाही, ते 25 वर्षापासूनचा कालावधी आहे. उपोषण केलंय, आज प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये नाव कोरलंय. पहा, माणसानं जगावं कसं, छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं, धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं लढावं कसं, हे जरांगे पाटलाकडून शिकायचं. आज अवघ्या महाराष्ट्रात पाटलांचं नाव आहे का, त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे. उजळले भाग्य आता तसं लेकरू जन्माला आलं तर, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लेकरू असेल तर. कारण लेकरासाठी, बहिणीसाठी, भावासाठी लढणारे अनेक आहेत, पण समाजासाठी लढणारा एकमेव फक्त जरांगे पाटील आहे. म्हणून काय सांगताय मला, आज अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तर प्रत्येकाच्या अंगावरती काटे उभा राहतात. पहा, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आज एखादा माणूस, प्रत्येक माणसाच्या घरात एखादा माणूस स्वतःच्या आजोबाचा फोटो लावायचा विसरल, स्वतःच्या बापाचा फोटो लावायचा विसरल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घराघरात आहे. म्हणून आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये पद्य फक्त एकच, चला उठा उचला भगवान, चला उठा उचला भगवान, दैन्याता संपला, जरा दैन्याता संपला, आला ला 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 गडात भगवान आला, आला आला गडात भगवान. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, कोणी मला जरांगे पाटलाचं नाव घेतलं, जातीभेद मतभेद इथं नाही करायचा. कारण तुम्हाला सांगू, संत महात्मे कधी म्हटले नाही या धर्माच्या लोकांनी आणि यांनीच कीर्तन भजन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस, प्रत्येक जाती धर्मातला मावळा तयार व्हायचा. म्हणून अप्रगड जाती शुभरा जाग बसला घोडावरी, बैरा जाग बसला घोडावरी, शुभरा जाग बसला घोडावरी. अरुदिला वचन मासाई वचन पूर्ण करी, वचन मासाई वचन पूर्ण करी, माझा राजा ग शुभरा जाग बसला घोड्यावरी, माझा राजा ग घोड्यावरी, माझा राजा ग बसला घोड्यावरी. ज्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा प्रत्येकानं हात वरती घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, महिला मंडळ हात वरती घ्या. छत्रपती संभाजी महाराज की. आठवण येते मना मनातून भगवान भगवान
माझ्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डगरावर मासाहेबांना वचन पूर्ती केली शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली अंगोजीला वचन ही वचन पूर्ती केली शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली चक्रवाने शरवले गंभीर चरणावरी प्रथम पहिलं शिवराज झालं चरणावरी ग माझा शुभराजा बसला घोड्यावरी राजा ग बसला घोड्यावरी शुभराजा ग बसला घोड्यावरी जवा काढायची बाहेर तिची जमजमती दार जवा काढायची बाहेर तिची जमजमती दार अशी घुसते अरे पार शिवरायांची तलवार अशी घुसते अरे पार शिवरायांची तलवार कशी घुसत्यार शिवरायाची तलवार कशी घुसत्यार शिवरायाची तलवार स्वराज निर्माण केले तलवारीच्या तलवारीच्या धारेवर रेतीसाठी बाण झेलले आपल्या निगड्याच्या हातीवर रेतीसाठी बाण झेलले आपल्या निगड्याच्या हातीवर रामपणाने लढले मावळे भरोसा या राजावर रामपणाने लढले मावळे भरोसा या राजावर माझ्या राजाचं नाव गाजतंय बापाचा बाप वाघशिवमा जन्मला बापाचा बाप वाघशिवमा जन्मला बापाचा बाप वाघशिवमा जन्मला बापाचा बाप शिवमा जन्मला आज्ञा होती मधी जानची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाचं शिकवण जगात वाची नाची शिकवण जगसुरत बाबाची करून बांधील स्वराज्याचे या कर्णगडाला करून बांधील स्वराज्याचे या कर्णगडाला अर्थ बापाचा बाप वाघशिवमा जन्मला 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 शिवमा जन्मला शिवमा जन्मला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय हो. एकदा या छोट्या दादासाठी जोरात टाळी वाजवा. क्या बात. मला सांगायचंय काय, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा असेल तर नक्कीच मना उजळलेले भाग्य. आता फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची मावळी सुद्धा 2 पावलं पुढे असायचे. पण का राजांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी. कशाची मरायची संधी मागायची, जगायची नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, एका मावळ्याचे कोपऱ्यापासून हाताने गुडघ्यापासून पाय तुटले. छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीवरती गेले तर डोळ्यात पाणी आलेलं होतं. राजा म्हणतात, का रे तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. मान्य आहे मला, माझ्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त झालाय, रस्त्यावरती आलाय तुझा प्रपंच, पण आयुष्यभर तुझ्या संसाराला, तुझ्या लेकरा बाळांना सांभाळण्याची, तुला सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे. डोळ्यात पाणी आणू नकोस.
त्या मावळ्यानं उत्तर फार सुंदर दिलं. 2 पावलं पुढे होता राज, हात तुटले म्हणून रडत नाही राज, राज पाय तुटले म्हणून रडत नाही. हात आणि पाय तुटलेत याच्या मला वेदना होतात यासाठी रडत नाही. मी आता संसार करू शकत नाही याच्यासाठी डोळ्यात पाणी. राजा ऐका ना राजा, एकाच गोष्टीसाठी डोळ्यामध्ये पाणी आहे की या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही याचं दुःख वाटतंय राजा, म्हणून मी रडतोय राजा. मला सांगायचंय काय, असं लेकरू असेल तर नक्की काय हरकत आहे उजळले भाग्य आता म्हणायला. मुलगी पाहिजे झाशीच्या राणीसारखी, राजमाता मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे, संत जनाबाईंसारखी, संत मुक्ताबाईंसारखी, संत बहिणाबाईंसारखी, संत सोयराबाईंसारखी. असं मुलगा असेल ना, अशी मुलगी असेल तर नक्कीच म्हणा उजळले भाग्य आता. पण आजकालचे लेकरं पाहतो आपण, घराघरामध्ये भांडण जर चालू असेल, सख्खे भाऊ आहेत, एका ताटामध्ये जेवल्याशिवाय कधी एकमेकांचं पोटही नाही भरलं, पण तरी सुद्धा एका भावाचं लग्न होऊ द्या, दुसऱ्या भावाला आपोआप भाऊजाई बाजूला काढती. पहा काहीच नाही, संध्याकाळच्या वेळेला रूम मध्ये जाणार मालकाला एकच म्हणते, तुम्हाला माहिती काल काय झालं तर असं अवघड झालं पाहिजे. काय सांगू तुम्हाला, चालायचं अवघड आहे, काहीच खरं नाही, कुणाचं हक्क अवघड आहे. बरं का गुरुजी, असे कीर्तन संपवण्याच्या बाहेर निघू दे फक्त मंडपाच्या. काय सांगितलं कोणी पोरीने, काहीच नाही कळायचं. घराघरात भांडण आहेत तुम्हाला सांगते. आजी पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या माय, भाकरी तुम्हालाच विचारते. हा कुंक एवढा असं भलं मोठं रुपया एवढं कुंक लावतात, तो नथीचा गाडा हाय का इकडं, गाडा नाकात आसन, तो गाडा उचलायला 1 जण लागते चहा प्यायचं म्हटलं तर. टुपकून जर चहा हात पडला तर सगळ्या चहा अंगावर. पहिल्या काळात भाकरी फुगायच्या, अशा फुगायच्या पहारावरती चुलीवर भाकरी केलेल्या. आता भाकरी करणारे फुगत आहेत, भाकरी नाही राहिल्या आता. घराघरात भांडणं. तुम्हाला सांगायचंय काय, मुलगी जर संस्कारी पाहिजे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलंय. कधी माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले, रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, तेव्हा आमचं भाग्यही उजळ, आमची चिंताही वाढली. बस 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 झाला आता, आवरत आला आपला आता. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलं. चिंता आणि चिता फक्त अनुस्वाराचा फरक आहे. महिला मंडळ, चिता कशाला म्हणतात, मराठी ओरिजिनल शब्द प्रेत माहिती, शव, आणि मराठी शब्द म्हणजे मड. चिंता आणि चिता, जी चिंता असते ना, चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते पहा, पण जी चिंता आहे ती माणसाला जिवंतपणी जाळत असते. जगद्गुरु तुकोबारे का म्हणतात भाग्य उजळलं, चिंताही वाढली. कशाची चिंता, भगवत प्राप्तीची आमची चिंताही वाढली. पण कधी, त्याचं उत्तर भंगाच्या संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारे सांगतात, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, भाग्यही उजळलं, आमची चिंताही वाढली. पण कधी, संत दर्शनी हा लाभ, जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. आपल्यालाही जीवनामध्ये संतांची संगती फार महत्वाची असते पहा. का, भगवंताच्या नामचिंतनाची गुढी लावून घ्यायची असेल तरी, आणि जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तरी, एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि ज्या संतांचे चरण धरलेत संताचे पायी,
हा माझा विश्वास. एकदा का विश्वास बसला संतन के संग लागा रे तेरी अच्छी बात. आणि त्याच्या पुढे सांगितलंय संतविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. मग संताची संगती करायची. महिला मंडळ पुरुष मंडळी तुमच्या घरी जर तुमचे जावाई बापू जेवायला आले, तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. मग तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? बोला ना. कोणाला? शेजारणीला, तुमच्या मुलीला. बरोबर. तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे तसं भगवान परमात्माला काय आवडतं हे संतांना माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग त्याच नामचिंतनाची गोडी लावून घेण्यासाठी संतांची संगती करावी लागेल. आणि नामचिंतन करावं का? त्याचं उत्तर आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. संकट नाही राहणार आणि जरी संकट आले निवारण भगवान परमात्मा करेल. नामचिंतन करावं का? का करावं? भगवंताचं भजन हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. त्याच्या पुढे सांगितलंय सारासारी विचार करा उठा उठी नाम दरा कंठी. महिला मंडळ तुम्ही म्हणाल ताई भजन करायचं म्हणलं कुठं जंगलात जावं लागेल, पहाडात जावं लागेल, जायची गरज ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद उठता बैसता भांडता कांडता. आणि त्याच्या पुढे सांगते महिला मंडळ मला सांगा ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये 4-5 जणी दिवसभर काम करण्यासाठी सोबत असता, किती जणी हरिपाठ भजन आणि काकडा करतात? बोटवर करा बरं. शेतात सोबत गेल्यावर करता हरिपाठ तुम्ही? अशा लाईनीत बसतात 4-5 जणी. कशाचा हरिपाठून कशाचा काकडा? राधा का चांगली गप्पा हानती म्हणून तुम्ही तिच्यासाठी महिनाभर थांबता. पण आमच्या इथं चला का 4 दिवस तुमच्या इथं 4 दिवस आमच्या इथं येऊ काम करायला अंगप्पा. राधा का काय सांग बाईच्या सणाशी. आपल्या गावातल्या येनोरमधल्या गावातल्या एखाद्या सासूबाईला शेजारणीनं विचारलं कशी वागती तुमची सून? कोणती सासूबाई सांगते की अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही. बोटवर करा. नाही म्हणणार, एकही सापडणार नाही तुम्हाला सांगते. का नाही म्हणणार? तेवढं सांगते काय सांग बाई तुला लई जावकडे निस्ता भाड्याचा लक्ष देऊन ऐकलं तर कळलं तुम्हाला. आणि तेवढ्यात विचारावं जावाई कस काय? बाई अख्ख्या गावात माझ्या जावायासारखा जावाई नाही. काय करतो? भांडे तोच घाशितो, कपडे तोच धुतो, लेकीला पलंगाच्या खाली उतरू देतं. मग इकडंच काय रोग होतंय नेमका? खरंय की नाही? घराघरात तुम्हाला सांगते मी. मला सांगायचंय काय जीवनामध्ये नामचिंतन करण्यासाठी काही करण्याची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. आणि का करावं नामचिंतन? नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेग नाही. भगवंताचं भजन करायचंय, भगवंताचं नामचिंतन करायचंय. नामस्मरण करण्यासाठी काही म्हणतील ताई करुणा म्हातारपणी बसल्यात कीर्तनासाठी, पण माहिती का उठता येईल म्हणून? का क्षणभंगुर नाही बरवसा फारे सावध सोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मराधी. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. नामचिंतन करायचंय का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. आणि नाही सापडणार. एक काम करा म्हणे नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढा ना मग घरावर टाका. घर राहील का? घर राहील? आग कशी लागते घराला माहिती? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का? म्हातार म्हणतं झोपायचंय आता. कानपूर लाईन खराब झाली. इथं किती जणांच्या कानपूर लाईन खराब झाली विचारत नाही, तशीच लागू द्या घराला आग. पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. करावी तातडी
समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जीवनामध्ये संताची संगती करून परमार्थाची तातडी करायची. तातडी का अगोदर सांगितलं, नाशिवंत देह का अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते हृदय रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. पहिल्या काळात माणसं 100-100 वर्ष जगायचे पहा, आता तो काळ राहिला नाही का. पहिले मावळे तसे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा, 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 आता दिवसभर एकच चपाती खातं का. कशाला उचलत, चला तांब्या सुद्धा लवकर उचलत नाही. मला सांगायचंय काय, मावळे तसे होते, लिंबू फेकलं तर मिशीवर बसत होतं आणि नारळ जर मांडलं तर शेंडीला नारळ लटकत होतं. आता लोकांनी लिंबू ठेवायला जागा नाही ठेवली, सुपडा साफ झालंय सगळं. मला सांगायचंय काय, पहिल्या काळात मावळे तसे होते पहा, 100-100 वर्ष जगायचे. आता ते जगणं नाही. प्रत्येक 10 वर्षाला माणसाचं आयुष्य बदलतं. मग योग्य वेळेमध्ये भगवंताचं नामचिंतन आणि संताची संगती करायची. मला सांगायचंय काय, जीवनामध्ये संताची संगती करायची, भगवंताची प्राप्ती जीवनामध्ये करायची. मग ज्या भगवान परमात्माशी जोडले गेलात त्याला नेमकं ठेवायचं कुठे. संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, मागच्या तर अशा पायी लांबून बसला काय सांगा तुम्हाला. उदाहरण सांगते का, टाळी वाजवली पाहिजे कशासाठी. एक आजी होती कीर्तनात, अर्ध्या कीर्तनात आली, आधी म्हशी आजी मध्ये येऊन बसली. आजी अशी बसली, कधी कधी मला वाटायचं मी काय बसते का जाऊन तोंडात, कारण पूर्ण 32 आऊट होती आजीची. बरं बसली तर बसली, नीट नाही बसली, नुसती रडायची कीर्तनात. म्हणलं म्हातारीला झालं काय असेल. मला विचार पडला ना, मला वाटलं आजी लईच कीर्तन आवडत आहे. कीर्तन संपलं, मी आजीकडे गेले, म्हटलं आजी काय आवडलं कीर्तनातलं. असं काय सांगावं ताई, बरं झालं कीर्तन. म्हणलं काऊन रडत होत्या, सांगण्यासारखंच नाही तुम्हाला. म्हणलं झालं काय नेमकं, काही सुनाचा त्रास आहे का, काही तुमच्या नातवाचा त्रास आहे का, काही तुम्हाला लेकाचा त्रास आहे का काही मालकाचा त्रास आहे, त्याची काय टप्परी म्हणे मला त्रास द्यायची. म्हणलं मग झालं काय नेमकं, काय नातू म्हणे अख्ख्या गावात माझ्या नातवासारखा नातू नाही. म्हणलं काय करतो, रोज कीर्तनाला जातो म्हणे, पंचक्रोशीत कुठेही कीर्तन असू द्या. म्हणलं नातू काही नोकरीला का काय, म्हणे नाही. म्हणलं मग त्याला फिरायला पायी जातो का, म्हणे नाही गाडी आहे त्याला. म्हणलं मग तुमच्या घरी पेट्रोल पंप आहे काय, म्हणे नाही. म्हणलं मग पेट्रोल कुठून टाकतो. आजी म्हणे एवढा नातू हुशार, कीर्तन संपायच्या आधी उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो. म्हणलं मग सून काही त्रास देते का, ताई अख्ख्या येनोरामध्ये माझ्या सोनासारखी सून नाही. काय करते, 3 पिढ्या झालं तेल मीठ आणि शेंगदाणे याच्याशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही. म्हणलं काय, हिचे भोपळे तिची वांगी तिची दोडके रोज चोरून आणते म्हणे माझी. म्हटलं मग रडत कशासाठी होत्या, काय सांगू ताई तुम्हाला यायचं नव्हतं कीर्तनाला. मला वरच्या मजल्यावर जेवण करून जाऊन बसले होते. कीर्तन सुरू झालं, 3 महिने झालं ताई. काय सांगू तुम्हाला, 103 किलोची गदड्यासारखी बकरी होती ताई माझी. 3 महिने झालं, याची मका तिचा गहू, तिचे गहू खाल्ले राधा आकाचे. बकरी अशी फुगली, आरडू आरडू मिली. तुम्ही आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण. तुमची नाही ना मिली बकरी कोणाची. विठाला विठा फ्रेश वणी बसत जा, टाळ्या वाजवत जा.
काय तुकोबारा सांगतायत, संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयामध्ये भगवंताला साठवायचंय. बरं मला सांगा, हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं कुणी? कोणी? संत जनाबाईंनी. हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कुंडीला, हो धरीला धरीला. जे नाही म्हणणार एकमेकीच्या शेजारणीची शपथ. धरीला पंढरीचा गळा बांधून या, हो धरीला. मागच्या एक ताजी म्हणे म्हणा मरण मी जोरात म्हणा सगळ्यांनी. धरीला पंढरीचा गळा बांधून या. मागच्या महिला मंडळ, हो धरीला. काय भारी म्हणतात, जसे काय आग्या मोळाच्या माशा उठल्या. जाऊ दे, भजन चांगलं करतात. संत जनाबाईंनी हृदयामध्ये भगवंताला साठवलं. रोज पहाटेच्या वेळी उठायच्या, जाता झटकून घ्यायच्या, जातेवरती म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके तू. वा, ओव्या गाऊ कौतुके तू. जात कळतं ना, पण जातेवरची गाणी आता जातही नाही गाणंही नाही राहिलं. पहिल्या काळातल्या आजी हुशार होत्या. पहाटे 3ला आणि 4ला उठायच्या, जातेवरती दळण दळायच्या. ज्या बाईला अक्षर ओळख सुद्धा नाही तरी सुद्धा ती म्हातारी लेकीला गाणं तयार करीन, नातीला करन, कुठं जावायला करल, लेकाला करायची. सुनाला फक्त कधी नाही केलं, हे ऐकलं नाही मी कधी. मला सांगायचंय काय, आजी हुशार होती. 3 वाजता उठायची. उठत होती की नाही? 15 जणांचं एकत्रित खटलं राहायचं. आता ह्या नाही, आता हे उठत येत पहाटे 5ला उठत येत, आपल्या हाताने पाणी ठेवतात, आंघोळ करतात, परत त्यांना पाणी ठेवतात. ज्यांचा अनुभव असेल त्यांना माहिती असेल. आणि सकाळी 8 वाजता हळूच हाट देत, पप्पीची माय अगं उठती का, पाणी गरम झालं, उद्यापासून टाकून देत जा. तुम्हाला माहिती असेल ही परिस्थिती खरी, खोटं नाही सांगणार तुम्हाला. जातेवरची गाणी नाही राहिली आता. तुम्हाला सांगते आताची गाणी. एक बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदडताना बायकोनं पहाटे 5 वाजता चालू केलं. पाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. माझी आजी म्हणायची, तुम्हाला पहिल्या काळातलं गाणं म्हणून दाखवते, पटलं तर फक्त मध्ये मध्ये मान हलवा. आजीबाई पहिल्या काळातल्या, म्हणजे तुम्हाला कळत असेल मी बरोबर म्हणते की चुकीचं. माझी आजी म्हणायची, पंढरपुरामंदी काही वाजत गाजत, श्री सोन्याचं बाशिंग लगीन देवाचा लागत, तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिला. असंच होतं का? आणि जातेवरच्या गाण्याला गोरख गुरुजी एक विशिष्ट चाल असते. त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. हे गाणं एकदा कीर्तनात म्हटले मी, आणि एक 12वीची मुलगी मला म्हणे, ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्या कुठं चाल लक्षात आहे. तिला मी म्हणलं, दीदी याला चाल कोणती लावते? ती म्हणे, ताई याला चाल बाबूरावची चालन का. जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल असते. संत जनाबाई म्हणतात, पहा, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही बुने, माय बाबा काही नाही बुने, पांडुरंगा काही नाही बुने, काही नाही
नातं फिरवतो तो भगवान परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी यायचं का हृदयामध्ये भगवंताला साठवलं त्याच्या पुढे सांगेल हनुमंतरायांनी भगवान प्रभू रामचंद्र हृदयामध्ये साठवलं होतं बा श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में आणि त्याच्या पुढे सांगते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा सावता सागर प्रेमाचे आगर हृदयामध्ये भगवंताला साठवलं फक्त आई वडिलांना धन्यता नाही धन्य ते आरण रत्नाची ती खाण जलमला निदान सावता तो किंवा नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला आणि वंश उद्धरीला माळीयाचा कधी हृदयामध्ये भगवंताला साठवलं मग माझा सगळ्यांना प्रश्न आहे हृदयामध्ये भगवंताला साठवायचं याचा अर्थ आपल्या हृदयात भगवान परमात्मा नाही का बोला पटकन हृदयात भगवान नाही का जोपर्यंत तो आत्मा राम रूपाने आपल्यामध्ये हृदय सिंहासनावरती विराजमान आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहतो आणि एकदा का आत्मा राम निघून गेला एकदा का निघून गेला जोपर्यंत आहे तोपर्यंत राम नामाचंच भजन करायचंय आणि आत्मा राम निघून गेल्याच्या नंतर शेवटी तेच आहे राम नाम बरे गेलेल्या माणसासाठी का मला सांगा शुभ कार्याच्या प्रसंगी जर लोक एखादं जाऊन म्हटलं राम नाम सत्य लोक त्याला लाकडं घेऊन मारतील का आपण त्या शब्दाला अशुभ समजतोय पहा का आपण त्या शब्दाला अशुभ समजतोय गेल्याच्या नंतर माणूस तर ऐकत नाही गेलेला माणूस राम नाम सत्य कशासाठी हे म्हणतात कुणासाठी ज्यांनी खांदे धरले त्यांच्यासाठी आणि जे त्याला घेऊन जाते त्यांच्यासाठी का इथं फक्त राम नाम सत्य बाकी सर्व जगत मिथ्या फक्त राम नाम हे बाकीच्यांसाठी असतं गेलेल्यासाठी नाही पण जोपर्यंत आत्मा राम आहे तोपर्यंत रामाचं भजन गेल्याच्या नंतर तेच म्हणून जीवनामध्ये राम नामाचं नामचिंतन करायचंय का हृदयामध्ये संपुष्ट ही हृदय पेटी करुणी पोटी साठवू हृदयामध्ये भगवान परमात्मा अगोदरचाच आहे पण तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे सापडायचा आहे अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा अभंगाच्या शेवटच्या चरणावरील जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला भगवान परमात्मा रूपी भगवंत रूपी ठेवा हृदयामध्ये अगोदरचाच आहे पण तो आपल्याला भक्तीने आणि भावाने शोधायचा आहे एकदा का तो सापडला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी आणि करुणी पोटी साठ वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या महिला पुरुष सगळ्यांनी हात वरती घ्या 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 महिला सगळे सगळे जवर हातावरती येत नाही तवर पुढं नाही ज्याच्या हातावरती नाही त्यांना एकमेकाच्या शेजाऱ्याची शपथ
सगळ्यांनी हात वरती घ्या. महिला मंडळ राधा का केसरा का लाजू नका. मी पाटलीन घरची घ्या हात वरती. सरळ सरळ महिला इकडच्या मधल्या मध्ये मध्ये मध्ये. जय हो. सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करायचंय. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लंघ किसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लंघ किसने सीता का पता लगाया, राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जनी की ऐसी, माता जनी की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दे हनुमान के लिए. हनुमान के लिए. पवन सुत हनुमान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. रघुमाई घ्या हात खाली सगळे. घ्या म्हणलं हात खाली. वर यायला किती वेळा सांगावं लागलं. असो सगळ्यांसाठी. वारकरी संप्रदायाच्या नेमूनुसार मी अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. ज्यांच्यामुळे कार्यक्रम येण्याचा योग आला. आदरणीय हरिभक्त परायण सर्वच यनुरकर मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी, आयोजक नियोजक संयोजक, कार्यक्रमाचे कीर्तनाचे यजमान असतील, सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करते. आमच्या सुरेश दादांचं म्हणणं होतं पवाडा म्हणावं आपण दुसऱ्या वेळी योग आल्याच्या नंतर म्हणू. वेळ झाल्याच्या नंतर चुरबुळ चालू होते. बा किती पांगलं किती आवडलं. ठीक आहे दुसऱ्या वेळेला म्हणू आपण. यायचं का? प्रतापगडच्या बाई तशी खान, प्रतापगडच्या बाई तशी खान झाला बेहुमान, काही त्याला जाण शिवाजी राजा छत्रपतीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रजिरहानी, करील काही कल्पना युक्तीची रजिरहानी, करील काही कल्पना युक्तीची रजिरहानी. काही वाजवायची प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराज की साठी शान उभारीला तक्षिदार शामियान्याला, खान डवलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला. खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केलेला होता. आणि अशा या शामियानामध्ये जेव्हा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आणि खानाच्या भेटीची जागा ठरलेली होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा शिवाजी महाराजांसोबत होते. कधीच अगदी पाठीकडून वार होऊ देत नव्हते. राजांच्या लक्षात आलं, त्या मावळ्याच्या लक्षात आलं, म्हणून तर म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि खानाची भेट झाली त्यावेळेला खानाचा अभिमान मान्याला, कट्टरीचा वार त्याने
ढकलला वागणठ्याचा मारा केला कर्रा कर्रा फाडला पोटाला मेला मेला खानाचा कोटळा बाहेर आला र जीजी बाहेर आला र जीजी बाहेर आला र जीजी प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सरगे पावन हाकेला कृष्णाचा लावली गुलाबाची दिवाण मराठशाहीचा मांडला थाट जिरहाजी मराठशाहीचा मांडला थाट जिरहाजी मराठशाहीचा मांडला थाट जिरहाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एकदा सगळ्या मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची सगळी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन मंडळ सर्वच टाळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी असतील चोपदार असतील साऊंड सिस्टमवाले असतील सर्वच शूटिंगवाले आमचे सर्वच दादा आहेत सगळ्यांचे धन्यवाद हरिभक्तपरायण सर्वच गावकरी मंडळी ग्रामस्थ मंडळी आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते लगेच करायचं का ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबरांच्या शरणावरती समर्पित करते हनुमंतरायांच्या शरणावरती सेवा समर्पित करते गुरुदेवांच्या शरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर